नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण भारतासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या एका विषयावर म्हणजे कृषी यावर सखोल चर्चा करणार आहोत. आपल्याकडे असलेल्या माहितीनुसार भारताची जवळपास 2/3 लोकसंख्या आजही शेतीमध्ये गुंतलेली आहे. हो, आणि म्हणूनच हा विषय फक्त पुस्तकांपुरता नाही, तर तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेला आहे. अगदी. या चर्चेत आपण पाहणार आहोत की भारतात शेतीचे प्रकार नेमके कोणते आहेत, मुख्य पिकं कोणती आणि स्वातंत्र्यानंतर या क्षेत्रात काय काय सुधारणा झाल्या. चला तर मग सुरुवात करूया. नक्की. भारतात शेती काही आजची गोष्ट नाहीये, म्हणजे हजारो वर्षांपासून चालत आलेली परंपरा आहे. पण काळानुसार शेतीच्या पद्धतींमध्ये खूप बदल झाले आहेत. आपण सुरुवातीला पारंपरिक उदरनिर्वाह शेतीबद्दल बोलूया का? हो, ही सगळ्यात जुनी पद्धत आहे. प्रिमिटिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग. ही शेती आजही भारताच्या काही भागांमध्ये केली जाते. अच्छा, म्हणजे आजही? हो, यात कुदळ, खुरपणी अशी अगदी पारंपरिक अवजारं वापरली जातात. शेतकरी आपल्या कुटुंबाच्या मदतीनेच लहानशा जमिनीच्या तुकड्यावर शेती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही शेती पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून असते. म्हणजे पाऊस, जमिनीची नैसर्गिक सुपीकता यावरच सगळं काही अवलंबून असतं. अगदी. आणि याच पद्धतीला स्लॅश अँड बर्न शेती असंही म्हणतात. हो, स्लॅश अँड बर्न म्हणजे शेतकरी जंगलाचा एक छोटा तुकडा जाळून साफ करतात आणि तिथे कुटुंबापुरतं धान्य पिकवतात. पण मग जेव्हा जमिनीचा कस कमी होतो तेव्हा ते दुसरीकडे जातात, स्थलांतर करतात. आणि यात एक गंमत आहे. काय? यामुळे निसर्गाला ती जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी वेळ मिळतो. एक प्रकारे नैसर्गिक पुनर्भरण होतं. वा, हे खूप इंटरेस्टिंग आहे. आणि या शेतीला वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळी नावं आहेत, नाही का? बरोबर. ईशान्येकडील राज्यांमध्ये याला झुमिंग म्हणतात. मणिपूरमध्ये पामलू, छत्तीसगडच्या बस्तर जिल्ह्यात दीपा म्हणतात. आणि मध्य प्रदेशात बेवार किंवा दहिया. किती विविधता आहे. हो, पण यानंतर दुसरी पद्धत येते, जिथे लोकसंख्या जास्त आहे तिथे. सखोल उदरनिर्वाह शेती. इंटेन्सिव्ह सबसिस्टन्स फार्मिंग. अगदी बरोबर. इथे जमिनीवर लोकसंख्येचा प्रचंड दाब असतो. मुख्य कारण म्हणजे वारसा हक्क. पिढ्यानपिढ्या जमिनीचे लहान लहान तुकड्यांमध्ये विभाजन होत जातं. आणि मग त्या लहानशा तुकड्यातून जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याचा प्रयत्न केला जातो. हो, आणि त्यासाठी मग जास्त प्रमाणात जैव रासायनिक खतं आणि सिंचनाचा वापर केला जातो. म्हणजे कमी जागेत जास्त उत्पादन. आणि यानंतर येतो तिसरा प्रकार, जो याच्या अगदी विरुद्ध आहे, व्यावसायिक शेती. कमर्शियल फार्मिंग. नावाप्रमाणेच याचा मुख्य उद्देश कुटुंबाचं पोट भरणं नाही, तर व्यापार करणं हा आहे. नफा कमावणं. बरोबर. यात मग जास्त उत्पादन मिळवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. म्हणजे हाय यील्डिंग व्हरायटी सीड्स, रासायनिक खतं, कीटकनाशकं या सगळ्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. आणि याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मळ्याची शेती. हो, प्लांटेशन फार्मिंग, जिथे चहा, कॉफी, रबर, ऊस, केळी यांसारखं एक पीक खूप मोठ्या क्षेत्रावर घेतलं जातं. ही शेती म्हणजे एक प्रकारे कृषी आणि उद्योग यांच्यातला एक दुवा आहे. छान. आता आपण भारतातील पीक हंगामांबद्दल बोलूया, कारण आपल्याकडे हवामानात खूप विविधता आहे. त्यामुळे प्रामुख्याने 3 पीक हंगाम आहेत: रब्बी, खरीफ आणि जायद. हो, सुरुवात रब्बीपासून करूया. रब्बी पिकांची पेरणी हिवाळ्याच्या सुरुवातीला होते, म्हणजे ऑक्टोबर ते डिसेंबरच्या दरम्यान. आणि कापणी उन्हाळ्यात, एप्रिल ते जूनमध्ये. अगदी. गहू, बार्ली, हरभरा, वाटाणा ही सगळी प्रमुख रब्बी पिकं आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश ही राज्य यासाठी खूप महत्त्वाची आहेत. आणि यानंतर येतो खरीफ हंगाम, जो पूर्णपणे मान्सूनवर अवलंबून असतो. बरोबर. खरीफ पिकांची पेरणी मान्सूनच्या सुरुवातीला होते आणि कापणी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. तांदूळ म्हणजे भात, मका, ज्वारी, बाजरी, कापूस, भुईमूग ही सगळी खरीफ पिकं आहेत. आपल्या माहितीनुसार आसाम, पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या किनारी प्रदेशात तर एका वर्षात भाताची 3 पिकं घेतली जातात. हो, ऑस, अमन आणि बोरो अशी त्यांची नावं आहेत. आणि या दोन्ही हंगामांच्या मध्ये जो छोटा उन्हाळी हंगाम असतो तो म्हणजे झैद हंगाम. हो, यात टरबूज, खरबूज, काकडी अशी फळभाज्या आणि फळं घेतली जातात. छान. आता आपण काही प्रमुख पिकांबद्दल थोडं सविस्तर बोलूया. सुरुवात तांदळापासून करूया. भारतातील बहुसंख्य लोकांचं मुख्य अन्न. हो, भारत हा चीननंतर जगातला दुसरा सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश आहे. हे एक खरीफ पीक आहे.
ज्यासाठी 25°C जास्त तापमान आणि 100 सेंटीमीटरपेक्षा जास्त पाऊस लागतो. पण मग पंजाब आणि हरियाणामध्ये तर इतका पाऊस पडत नाही, तरी तिथे तांदळाचं उत्पादन कसं शक्य झालं? सिंचनाच्या सोयींमुळे कालव्यांचं आणि भूजलाचं जाळं तिथे खूप चांगलं आहे. त्यामुळे कमी पावसातही तांदळाचं उत्पादन घेणं शक्य झालंय. अच्छा. आणि तांदळानंतर दुसरं महत्वाचं पीक म्हणजे गहू. गहू हे रब्बी पीक आहे. देशाचा उत्तर आणि वायव्य भागातलं हे मुख्य अन्नधान्य आहे. याला थंड हवामान लागतं आणि पीक तयार होताना भरपूर सूर्यप्रकाश. साधारण 50 ते 75 सेंटीमीटर पाऊस या पिकासाठी पुरेसा असतो. याशिवाय आपल्याकडे भरड धान्यांचाही उल्लेख आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी. हो, यांना जरी भरड धान्य म्हटलं जात असलं तरी त्यांचं पौष्टिक मूल्य खूप जास्त आहे. खरंय? उदाहरणार्थ नाचणी. नाचणीमध्ये लोह, कॅल्शियम आणि इतर सूक्ष्म पोषक तत्व भरपूर प्रमाणात असतात. ज्वारी हे तर क्षेत्र आणि उत्पादनाच्या बाबतीत तिसरं महत्त्वाचं अन्नधान्य आहे. आता डाळींबद्दल काय सांगाल? कारण भारत हा जगातील सर्वात मोठा डाळींचा उत्पादक आणि ग्राहक दोन्ही आहे. हो, आणि विशेषतः शाकाहारी आहारात प्रथिनांचा हा मुख्य स्रोत आहे. डाळींचं एक वैशिष्ट्य आहे. काय? अरहर म्हणजे तूर डाळ वगळता इतर डाळी हवेतला नायट्रोजन शोषून घेतात आणि जमिनीची सुपीकता वाढवायला मदत करतात. अरे वा, म्हणजे ते नैसर्गिक खतासारखं काम करतात? अगदी. म्हणूनच ही पिकं आलटून पालटून म्हणजे रोटेशनमध्ये घेतली जातात. आता काही नगदी पिकांकडे वळूया, जसं की ऊस. ऊस हे उष्ण आणि उप-उष्णकटिबंधीय पीक आहे. भारत ब्राझीलनंतर ऊसाचा दुसरा सर्वात मोठा उत्पादक आहे. साखर, गूळ, खडीसाखर हे सगळं ऊसापासूनच बनतं. आणि चहा, कॉफीसारखी पेय, जी अनेकांच्या दिवसाची सुरुवात करतात. चहा हे मळ्याच्या शेतीचं एक उत्तम उदाहरण आहे. याला उबदार आणि दमट हवामान लागतं. आसाम, दार्जिलिंगचे डोंगर, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळ ही प्रमुख चहा उत्पादक राज्य आहेत. आणि कॉफी? भारतीय कॉफी तिच्या चांगल्या गुणवत्तेसाठी जगभर ओळखली जाते. विशेषतः अरेबिका प्रकारची कॉफी, जी सुरुवातीला येमेनमधनं आणली होती. अच्छा. ही कॉफी कर्नाटकातील निलगिरी, केरळ आणि तामिळनाडूमध्ये घेतली जाते. फळं आणि भाजीपाल्याचं उत्पादनही भारतात मोठ्या प्रमाणावर होतं नाही का? हो, भारत फळे आणि भाजीपाला उत्पादनात जगात चीननंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राचे आंबे, नागपूरची संत्री, जम्मू काश्मीरची सफरचंद तर जगभर प्रसिद्ध आहेत. त्यासाठी सरकारने काय पावलं उचलली आहेत? हो, स्वातंत्र्यानंतर सरकारने अनेक संस्थात्मक सुधारणा केल्या. जमीन सुधारणा हा तर पहिल्या पंचवार्षिक योजनेचा मुख्य उद्देश होता. यात काय काय होतं? यामध्ये जमीनदारी प्रथा रद्द करणे आणि जमिनीचं एकत्रीकरण म्हणजे कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स यावर भर देण्यात आला होता. आणि त्यानंतर हरित क्रांती आणि श्वेत क्रांती म्हणजे ऑपरेशन फ्लड यांचा उल्लेख येतो. हो, 1960 आणि 70च्या दशकात हरित क्रांतीमुळं गहू आणि तांदळाच्या उत्पादनात मोठी वाढ झाली. पण एक अडचण होती. काय? तिचा फायदा काही निवडक भागांपुरताच मर्यादित राहिला. म्हणून मग 1980 आणि 90च्या दशकात एक व्यापक भूविकास कार्यक्रम सुरू करण्यात आला. त्यात काय नवीन होतं? यामध्ये दुष्काळ, पूर, आग यांसारख्या आपत्तींपासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी पीक विमा योजना आणली. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज देण्यासाठी ग्रामीण आणि सहकारी बँकांची स्थापना झाली. आणि किसान क्रेडिट कार्ड योजना? हो, KCC ही एक खूप महत्वाची सुधारणा होती. यासोबतच वैयक्तिक अपघात विमा योजना PAIS सुद्धा शेतकऱ्यांसाठी सुरू केली गेली. याच संदर्भात विनोबा भावे यांच्या भूदान ग्रामदान चळवळीचा उल्लेख आहे, ज्याला रक्तहीन क्रांती असंही म्हटलं जातं. हो, ही एक खूप अनोखी चळवळ होती. गांधीजींचे आध्यात्मिक वारसदार म्हणून ओळखले जाणारे विनोबा भावे यांनी पदयात्रा करून लोकांना आवाहन केलं. काय आवाहन केलं? त्यांनी श्रीमंत जमीनदारांना सांगितलं की तुम्ही स्वेच्छेने आपली जमीन भूमिहीन लोकांना दान करा. आणि आश्चर्य म्हणजे लोकांनी ते ऐकलं. श्री रामचंद्र रेड्डी यांनी सर्वात आधी 80 एकर जमीन दान केली. आणि तिथूनच भूदान चळवळ सुरू झाली. अगदी. कोणत्याही कायद्याशिवाय केवळ नैतिकतेच्या आधारावर जमिनीचं हस्तांतरण होत होतं. म्हणून तिला रक्तहीन क्रांती म्हणतात. ही एक अत्यंत महत्त्वाची सामाजिक सुधारणा होती. तर आज आपण भारतीय शेतीच्या विविध पैलूंवर एक नजर टाकली. पारंपरिक शेतीपासून ते व्यावसायिक शेतीपर्यंत, विविध पिकांपासून ते कृषी क्षेत्रातील महत्त्वाच्या सुधारणांपर्यंत आपण माहिती घेतली. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारतीय कृषी क्षेत्र हे फक्त एक व्यवसाय नाहीये, तर ती एक जीवन पद्धती आहे. बरोबर.
जी भारताच्या भूगोल, हवामान, संस्कृती आणि सरकारी धोरणांनी घडवली आहे आणि ती आजही सातत्याने बदलत आहे. अगदी. आणि या माहितीच्या आधारावर एक विचार करण्यासारखा प्रश्न समोर येतो. आपल्या माहितीत शेतकऱ्यांमध्ये साक्षरतेच्या गरजेवर गटचर्चेची सूचना दिली आहे. हाच विचार आपण पुढे घेऊन जाऊया. कोणता विचार? आजच्या आधुनिक युगात जिथे सरकार शेतकऱ्यांसाठी हवामानाचे अंदाज, नवीन तंत्रज्ञान आणि विविध योजनांची माहिती देत आहे, तिथे शेतकऱ्यांसाठी साक्षर असणं किती महत्त्वाचं आहे. माहिती मिळवण्याची आणि तिचा योग्य वापर करण्याची क्षमता शेतकऱ्यांच्या विकासात कोणती नवी संधी आणि आव्हानं निर्माण करू शकते, याचा विचार नक्की करायला हवा.